व्हेज दम बिर्याणी बनवण्यासाठी आपण बासमती तांदळाचाच वापर करणार आहोत. तर मी 3 वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. 3 ते 4 वेळा आपल्याला तांदूळ स्वच्छ धुवायचा आहे. धुताना काळजी घ्यायची आहे की तांदूळ आपल्याला जास्त चोळायचा नाहीये. एकदम हलक्या हाताने आपल्याला हा तांदूळ धुवून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता एकदम यासारखं नितळ पाणी दिसायला हवं. आता तांदूळ आपण 45 मिनिटे म्हणजे जवळपास पाऊण तास भिजू देणार आहोत. तांदूळ भिजेपर्यंत आपण बिर्याणीची पुढची तयारी करूयात. बिर्याणीचं भांडं आपण तापवण्यासाठी ठेवणार आहोत. गॅसची फ्लेम मी एकदम मंद ठेवलेली आहे. भांडं जे आहे अतिशय जाड आहे, त्यामुळे त्याला तापण्यास बराचसा वेळ लागणार आहे. भांडं तापेपर्यंत आपण कांदा टोमॅटो चिरून घेऊयात. 3 मध्यम आकाराचे कांदे मी चॉपर मधून एकदम असे बारीक करून घेतलेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता एकदम बारीक असा कांदा चॉप झालेला आहे. चॉपरमुळे आपला बराचसा वेळ वाचलाय. तर चला आता बिर्याणी बनवायला सुरुवात करूयात. तर या ठिकाणी बिर्याणीचा जो पॉट आहे तो तापलाय. आता यामध्ये आपल्याला तेल घालायचे. तर 3 पळी तेल या ठिकाणी मी घेतलेलं आहे. तेल आपल्याला थोडंसं जास्तच घालायचे, कारण की आपल्याला सर्व भाज्या, कांदा सर्व काही यामध्ये चांगलं परतून निघालं पाहिजे. तेल तापलं की यामध्ये आपण 2 टीस्पून जिरे घालणार आहोत. जिरे चांगले आपल्याला तडकू द्यायचे आहेत. जिरे तडकलेत, आता यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत. तर हा जो कांदा आहे आपल्याला यामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा लवकर फ्राय व्हावा यासाठी यामध्ये अर्धा टीस्पून मीठ घालायचे. मीठ घातल्यानंतर हे परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्येच 2 टेबलस्पून आलं लसूणची पेस्ट घालायची आहे. आलं लसूणची पेस्ट बनवताना त्यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्यांचा देखील वापर केलेला आहे. आता ही आलं लसूण पेस्ट आणि कांदा सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला एकदम हे चांगलं लालसर रंगावरती परतून घ्यायचंय. याला होण्यासाठी बराचसा वेळ लागेल. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूयात. आपल्याला काही भाज्या यासाठी लागणार आहेत, त्या भाज्या आपण चिरून घेणार आहोत. 5 ते 7 मिनिटानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की कांदा, आलं लसूण पेस्ट ही चांगली परतून निघालेली आहे. आता यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे. तर 2 मध्यम आकाराचे टोमॅटो जे आहेत ते मी चॉपर मधूनच बारीक चिरून घेतलेले आहेत. हे घातल्यानंतर सर्व चांगलं मिक्स करायचं आहे. टोमॅटो आपल्याला मऊसर शिजून घ्यायचा आहे. तर यासाठी सर्व मिक्स झाल्यानंतर यावरती झाकण ठेवायचे आणि टोमॅटो चांगला मऊ शिजून घ्यायचा आहे. टोमॅटो मऊ शिजेपर्यंत माझ्या या ठिकाणी सर्व भाज्या कट झालेल्या आहेत. तर मी 1 वाटी फ्लावर, त्यानंतर बीन्स, मटार, गाजर असं घेतलेलं आहे. भाज्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. मी भरपूर भाज्यांचा या ठिकाणी वापर केलेला आहे. 2 मध्यम आकाराचे बटाटे देखील कट करून घेतलेले आहेत. यामध्ये आपण शिमला मिरची घालणार आहोत, परंतु ती आपण शेवटी घालणार आहोत. तर ती आपण नंतर कट करूयात. आता या ठिकाणी आपण झाकण उघडून बघूयात. बघा, टोमॅटो या ठिकाणी चांगला मऊसर शिजलेला आहे. यातच आता मी 1 टेबलस्पून तूप घालते. तुपामुळे बिर्याणी मऊ होईल आणि त्याला चव देखील चांगली येईल. तूप देखील आता यामध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत. आता हे सगळं मिक्स झालेलं आहे. यामध्ये आपल्याला आता काही मसाले घालायचे. 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा कसुरी मेथी. कसुरी मेथी हातावरती चोळून मग या मसाल्यामध्ये मिक्स करायचे आहे. सर्व मसाले चांगले परतून घ्यायचे आहेत. मसाला खाली लागू नये यासाठी यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचंय. तर 2 टेबलस्पून गरम पाणी या ठिकाणी मी घातलंय. आता सर्व परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचे. यातच आता 1 वाटी फेटलेलं दही घालायचं आहे. दही हे जे आहे चांगलं फेटून घ्यायचे, त्यामध्ये कसलेच लम्स नाही राहिले पाहिजे. आता यानंतर सर्व परत एकदा चांगलं मिक्स करायचे. दही देखील घातल्यानंतर कंटिन्युअस हलवायचे, म्हणजे दही जे आहे ते फुटणार नाही. यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा पुदिना घालायचा आहे. सगळं परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचे. तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता सर्वप्रथम यामध्ये आपण बटाटे घालणार आहोत, कारण बटाटे शिजण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागणार आहे. त्यामुळे 3 ते 4 मिनिट आपण बटाटे या मसाल्यामध्ये वाफवून घेऊयात. बटाटे वाफून निघत आहेत तोपर्यंत आपण भातासाठी पाणी गरम करण्यासाठी ठेवणार आहोत. तर पाणी भरपूर आपल्याला घ्यायचं आहे, कारण भात आपल्याला चांगला मोकळा चांगला शिजवून घ्यायचा आहे. तर यामध्ये आता काही खडे मसाले घालायचे. 2 हिरवी वेलची, 1 स्टार फूल, 1 दालचिनी, त्यानंतर थोडेसे शहाजिरे. दालचिनी जे आहे ते 1 तुकडा दालचिनीचा या ठिकाणी मी घातलेला आहे आणि 4 ते 5 मिरे, 4 ते 5 लवंग. यावरती आता आपल्याला झाकण ठेवायचे आणि हे पाणी जे आहे चांगलं उकळून घ्यायचं आहे. 4 ते 5 मिनिटानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की बटाटा जो आहे तो थोडाफार आपला शिजलेला आहे. आता यामध्ये आपल्याला बाकीच्या भाज्या घालायच्या. तर सर्व भाज्या यामध्ये मी मिक्स करून घेते. भाज्या घातल्यानंतर याला चांगलं परतून घ्यायचंय आणि याला लागेल एवढंच आपल्याला मीठ घालायचं. आता यावरती झाकण ठेवायचंय आणि या भाज्या अर्धवट आपल्याला शिजून घ्यायच्या आहेत. 50% या भाज्या शिजल्या गेल्या पाहिजेत. यावरती झाकण ठेवायचे.
आणि तोपर्यंत आता आपण भाताकडे पाहूयात. तर बघा या ठिकाणी पाण्याला चांगली उकळी आलेली आहे, परंतु पाणी जे आहे ते पिवळसर दिसते. आता अशा वेळी यामध्ये आपण लिंबू पिळायचे. लिंबू पिळल्यानंतर पाण्याचा जो रंग आहे तो परत एकदम पांढरा शुभ्र होऊन जातो. त्यातच लिंबाची साल देखील तुम्ही टाकू शकता. आता यामध्ये मीठ घालायचं आहे, तर मीठ आपल्याला भरपूर घालायचे. खारट पाणी लागलं पाहिजे इतपत आपल्याला मीठ घालायचं आहे, कारण की आपण पाणी जे आहे भात शिजल्यानंतर निथळून घेणार आहोत त्यामुळे. आता यानंतर यामधलं जे पाणी आहे तर ते मी भाज्यांमध्ये शिजण्यासाठी वापरत आहे. तर यामध्ये थोडंसं पाणी घालायचंय आणि भाज्या ज्या आहेत त्या आपल्याला 50% शिजून घ्यायच्या आहेत. तोपर्यंत आपण भाताकडे पाहूयात. तर भात देखील या ठिकाणी आपला जवळपास होत आलेला आहे. 7 ते 8 मिनिट आपल्याला हा राईस बॉईल करण्यासाठी लागतो, जास्त वेळ याला लागत नाही. यामध्ये आपण या स्टेजला 2 ते 3 हिरव्या मिरच्या उभ्या अशा कट करून चिरून यामध्ये घालू शकतो. यामुळे भाताला तिखटपणा येतो. परंतु ही बिर्याणी मी मुलांसाठी बनवते, त्यामुळे मी हिरव्या मिरच्यांचा वापर केलेला नाहीये. दुसरीकडे बघूयात, तुम्ही या ठिकाणी बघू शकता की यामध्ये आपण पाणी घातलेलं होतं. आपली शिमला मिरची यामध्ये घालायची राहिलेली, तर आता या स्टेजला आपण शिमला मिरची यामध्ये कट करून घालणार आहोत. शिमला मिरची जर आधीच घातली तर काय होणार की ती खूप गाळ शिजणार, त्यामुळे आपण सगळ्यात शेवटी शिमला मिरची घालायची आहे. थोडीशी चव घेऊन बघायची आहे. मिठाचं प्रमाण जर कमी असेल तर मीठ घालायचे. आता आपण राईस चेक करून घेणार आहोत. तर 80% राईस आपल्याला शिजवून घ्यायचा होता. 80% राईस शिजलेला आहे. यामध्ये जे आपण लिंबू घातलेलं होतं ते लिंबू आपण काढून टाकणार आहोत. आता आपल्याला हा जो राईस आहे तो निथळून घ्यायचा आहे. तर एका गाळणीमध्ये मी याला निथळून घेतलेला आहे. यातलं पाणी काढून टाकल्यानंतर हा जो राईस आहे थोडाफार अळणी होतो, कारण पाण्याबरोबर यामध्ये घातलेलं जे मीठ आहे ते निघून जातं. याची चव घ्यायची आहे. मीठ आपल्याला जेवढं लागेल तेवढं चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचे आणि परत एकदा हे या राईस मध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हा जो राईस आहे आपल्याला भाज्यांवरती घालून घ्यायचा आहे. तर बघा या ठिकाणी आपण सगळ्या भाज्या अशा त्याखाली कव्हर होतील अशा पद्धतीनं राईस या पातेल्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत. संपूर्ण भाज्या कव्हर होतील अशा पद्धतीनं राईस मी या पॉटमध्ये सगळीकडे चांगलं पसरून घेतलेला आहे. आता यावरती आपल्याला गरम पाणी घालायचंय, कारण की आपल्याला यामध्ये स्टीम जनरेट झाली पाहिजे. भाज्यांमध्ये थोडंसं पाणी आहे, परंतु आपला जो 20% भात शिजायचा राहिलेला आहे तो देखील शिजला पाहिजे. त्यामुळे यामध्ये आपण 1 वाटी पाणी घातलेलं आहे. हे जे पाणी आहे तांदूळ निथळल्यानंतर शिल्लक राहिलेले जे पाणी होतं तेच आहे. आता यानंतर यामध्ये 1 चमचा तूप घ्यायचं आहे आणि ते तूप देखील पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचंय आणि हे पाणी भातामध्ये आपण सगळीकडे पसरून घेणार आहोत. आता यानंतर आपण ही बिर्याणी जी आहे कव्हर करून घ्यायची आहे. एकदम कुठूनही वाफ गेली नाही पाहिजे अशा पद्धतीचं झाकण यावरती ठेवायचे आणि संपूर्ण बिर्याणी चांगली कव्हर करून घ्यायची आहे. आता सुरुवातीला ही जी बिर्याणी आहे आपल्याला याच सेम गॅसवरती होऊ द्यायची आहे 2-4 मिनिट आणि त्यानंतर दुसऱ्या गॅसवरती काय करायचंय, इनडायरेक्ट हीट आपल्याला याला द्यायची आहे. तर एखादा तुमच्याकडे लोखंडी तवा असेल तर तो लोखंडी तवा दुसऱ्या गॅसवरती तापवायला ठेवायचा आहे. लोखंडी तवा चांगला तापला की आपल्याला ही बिर्याणी या गॅसवरती शिफ्ट करायची आहे. बघा या ठिकाणी लोखंडी तवा तापलेला आहे. आता हा बिर्याणीचा पॉट मी या तव्यावरती ठेवते आणि इनडायरेक्ट फ्लेमवरती आपल्याला ही बिर्याणी होऊ द्यायची आहे. सुरुवातीला 5 मिनिट गॅसची फ्लेम जी आहे आपल्याला हाय करायची आहे. या बिर्याणीमध्ये आपल्याला वाफ जनरेट करायची आहे. एकदा का चांगली स्टीम तयार झाली की मग मीडियम टू लो फ्लेमवरती आपल्याला 20 ते 30 मिनिट या बिर्याणीला चांगला दम देऊन घ्यायचा आहे. आता 20 ते 30 मिनिटानंतर आपण झाकण उघडून बघणार आहोत. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की भात जो आहे एकदम मोकळा असा चांगला शिजलेला आहे. आता यामध्ये पाणी आहे की नाही ते चेक करायचंय. तर चमचा घालून बघायचं आहे की आतमध्ये खाली पाणी किती शिल्लक आहे. जर भरपूर पाणी असेल असं तुम्हाला वाटत असेल तर काय करायचंय, झाकण उघडायचं आहे आणि 2 ते 3 मिनिट एकदम हाय फ्लेमवरती आपल्याला तसं ठेवायचं आहे. म्हणजे त्यातलं पाणी जे आहे ते कमी होईल. आता आपण पाणी चेक करण्यासाठी झाकण उघडलं होतं, त्यामुळे सगळी स्टीम आपली गेली आहे. तर आता काय करायचंय, परत 1 ते 2 मिनिट आपल्याला गॅसची फ्लेम हाय करायची आहे आणि हाय फ्लेमवरती आपल्याला ही बिर्याणी अजून होऊ द्यायची आहे. 1 ते 2 मिनिटानंतर यामध्ये स्टीम क्रिएट झालेली आहे. आता मी गॅसची फ्लेम बंद करते. या ठिकाणी आपली बिर्याणी शिजून तयार झालेली आहे, परंतु लगेच आपण ती सर्व्ह करणार नाही. तर 10 ते 15 मिनिटानंतर आपण ही सर्व्ह करणार आहोत. 15 मिनिटानंतर मी या ठिकाणी बिर्याणी सर्व्ह करत आहे. तुम्ही पाहू शकता की आपला राईस जो आहे एकदम असा मोकळा झालेला आहे. यामधल्या भाज्या देखील चांगल्या शिजलेल्या आहेत. खूप जास्त पाणी देखील राहिलेलं नाहीये. तर अशा पद्धतीनं तुम्ही व्हेज दम बिर्याणी घरी बनवू शकता की जी हॉटेल आणि रेस्टॉरंट पेक्षा देखील अतिशय चविष्ट लागेल. ही बिर्याणी मी बुंदी रायत्यासोबत सर्व्ह केलेली आहे. तुम्ही या ठिकाणी बुंदी रायताच्या ऐवजी काकडीची कोशिंबीर, प्लेन दही किंवा ओनियन रायता देखील वापरू शकता.
चवीला ही बिर्याणी अतिशय उत्कृष्ट लागते. रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट सेक्शन मध्ये नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात आपण पुढच्या एका वेगळ्या रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.